करतोय आणि एकेका जिल्ह्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी जे आमचे फ्लॅगशिप कार्यक्रम आहेत, जलयुक्त शिवार असेल, शौचालयाची निर्मिती असेल, घरांची निर्मिती असेल, प्रधानमंत्री आवास योजनेची, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असेल, मागेल त्याला शेततळ असेल, अशा विविध योजनांची प्रत्यक्ष जाऊन पाहणी करतो आणि त्यानंतर तालुक्याच्या स्तरावर एक बैठक घेतो। त्याचप्रमाणेची बैठक आज आता मी सांगलीमध्ये घेतली आहे। इथल्या काही कामांची पाहणी देखील मी केली आहे आणि एक विशेष उल्लेख मला केला पाहिजे। कामं तर सगळीच महत्त्वाची आहेत, पण पोलीस विभागाने डॉल्बी मुक्तीतून जो काही एक बंधारा तयार केला आहे ती अतिशय अभिनव कल्पना आहे। त्याला देखील मी आज भेट दिलेली आहे आणि त्यानंतर आता आढावा बैठक घेतली। आढावा बैठकीमध्ये जलयुक्त शिवार ही जी योजना आहे याच्यामध्ये जवळजवळ 80% काम जे 16-17 आहे ते पूर्ण झालं आहे, पण त्यात कृषी विभागाचं काम हे थोडं मागे पडलेलं आहे, अन्यथा ते 100% पोहोचलं असतं। त्यामुळे कृषी विभागाला आज निर्देश दिले आहेत की त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये 15 जूनच्या आधी हे काम पूर्ण केलं पाहिजे। त्या संदर्भात त्यांना निधीची उपलब्धता आहे, त्यांचे टेंडर्स वगैरे निघालेले आहेत। प्रशासकीय मान्यतेला थोडा उशीर झालेला आहे, त्यामुळे प्रशासकीय मान्यता 17-18ची ही आता पावसाळ्याच्या काळातच दिली पाहिजे, अशा प्रकारचे निर्देश देखील आपण दिले आहेत। मागच्या काळात काही आचारसंहिता होती वगैरे सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या, पण तरी देखील मला असं वाटतं की आता पुढच्या काळाकरता त्याचं नियोजन हे लवकर व्हावं अशा प्रकारचा प्रयत्न आपण करतो। त्यासोबत स्वच्छ भारत अभियानामध्ये जिल्ह्याने उत्तम काम केलेलं आहे आणि रेकॉर्ड अशा प्रकारची शौचालय गेल्या 2 वर्षांमध्ये जिल्ह्याने तयार केली आहेत। म्हणजे कदाचित गेल्या 50 वर्षात आपण जेवढी शौचालय केली तेवढी शौचालय गेल्या 3 वर्षांमध्ये जिल्ह्यामध्ये झालेली आहेत आणि आता जिल्ह्याचं स्वच्छ भारत अभियान ग्रामीण सर्व गावं हागणदारी मुक्त झालेली आहेत। व्हॅलिडेशन राष्ट्रीय स्तराचं बऱ्याच ठिकाणी झालं आहे, राज्य स्तराचं जवळजवळ सगळीकडे झालेलं आहे। त्याचप्रमाणे स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी याच्यामध्ये देखील 100% हागणदारी मुक्ती झालेली आहे। त्यामुळे आपला जिल्हा जो आहे हा जिल्हा हागणदारी मुक्त झालेला आहे। मी आता ज्या नगरपालिका आणि महानगरपालिका आहेत त्यांना हे सांगितलं आहे की हागणदारी मुक्तीनंतर त्यांनी स्वच्छतेकडे गेलं पाहिजे आणि स्वच्छतेचा अर्थ असा आहे की घनकचऱ्याचं विलगीकरण आणि व्यवस्थापन आणि सांडपाण्याचं व्यवस्थापन या 2 गोष्टी आता त्यांनी हातात घेतल्या पाहिजेत। त्याकरता राज्य सरकार त्यांना सपोर्ट देण्याकरता तयार आहे। त्यासोबत प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत एकूण जो काही बेसलाईन सर्वे झाला आहे त्या बेसलाईन सर्वेप्रमाणे 15,000 कुटुंब या जिल्ह्यामध्ये कच्च्या घरात आहेत किंवा बेघर आहेत। त्या 15,000 ग्रामीण भागाचं सांगतोय। तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण याच्या अंतर्गत जवळजवळ 6,500चं टार्गेट यावर्षी आपण दिलं होतं, ते टार्गेट पूर्ण होत आहे। त्यातल्या 90% लोकांना पहिला हप्ता मिळाला आहे, दुसरा हप्ता आता दिला जातोय आणि जवळजवळ एक 6-8 महिन्याच्या कालावधीमध्ये ही घरं पूर्ण होतील। पण मी आज जिल्हा प्रशासनाला, पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींना अशी विनंती केली आहे की हा जिल्हा पुढच्या 2 वर्षांमध्ये 100% बेघर मुक्त म्हणजे सगळ्या बेघरांना घर हे आपण देऊ शकतो। 15,000 घरांचं जे तुमचं टार्गेट आहे ते पूर्ण करण्याकरता आमची टार्गेट वाढवून देण्याची तयारी आहे। म्हणजे वार्षिक आपण जे देतो त्याची आमची तयारी आहे। विशेषतः शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब याचं तर पूर्ण रजिस्ट्रेशन आताच करून त्यांना सगळ्यांना मान्यता दिली पाहिजे, इतरांचे पूर्ण रजिस्ट्रेशन केलं पाहिजे, त्यालाही आम्ही ॲडिशनल लक्षांक देऊ आणि त्या दृष्टीने प्रशासन कामाला लागेल ही मला अपेक्षा आहे। पहिल्या टप्प्यातली 7,000 घरं म्हणजे जवळजवळ 7,500 घरं ही चांगल्या प्रकारे त्याचं काम हे सुरू झालेलं आहे। त्यामुळे 15,000 हे काही मोठं टार्गेट आहे असं मला तरी वाटत नाही। पुढच्या 2 वर्षांमध्ये ते आपल्याला पूर्ण करता येईल असं माझं मत आहे। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या काही कामांची पाहणी मी केली, त्याची क्वालिटी अतिशय उत्तम आहे, लोकांचंही सहकार्य चांगलं लाभतं आहे, लोक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देत आहेत आणि याचे स्टँडर्ड्स आम्ही फार हाय ठेवले आहेत। म्हणजे आपल्यापैकी अनेकांनी बघितलं असेल तर शोल्डर्स आम्ही तयार केलेले आहेत, रस्त्याची क्वालिटी चांगली आहे आणि 5 वर्षाची डिफेक्ट लायबिलिटी आहे। त्यामुळे 5 वर्षाचं मेंटेनन्स हे त्याच कॉन्ट्रॅक्टरकडे त्याचं ठेवलेलं आहे, त्याचे काम आपण या ठिकाणी बघितलेलं आहे।
एक प्रश्न महत्त्वाचा या ठिकाणी कृषी पंपाच्या संदर्भातला काही नेत्यांनी मांडला। मी त्यांना अशी विनंती केलेली आहे की आपण मोठ्या प्रमाणात सोलर पंप या ठिकाणी देऊ आणि त्याची एक योजना आम्ही तयार करतो की जेणेकरून सोलर पंपाच्या माध्यमातून हा जो काही आता कृषी पंपाचा एक अनुशेष किंवा त्याचे जे वेटिंग लिस्ट तयार झाली आहे ही वेटिंग लिस्ट आपल्याला दूर करता येईल। टेंभूच्या संदर्भात विशेषत्वाने 2 योजना आम्ही या ठिकाणी करतो। एक जवळजवळ टेंभूला 165 मेगावॅट एवढी वीज लागते, त्यामुळे ही राज्यातली पहिली योजना संपूर्ण सोलरवर करायची अशा प्रकारचा आम्ही निर्णय केलेला आहे। त्याकरता आमची महाजेनकोची टीम या ठिकाणी सगळा सर्वे करून गेलेली आहे। याच्याकरता जी जागा लागणार आहे ती कॅनलवर किती मिळेल, शासनाची कुठली घ्यावी लागेल, याचं सगळं प्लॅनिंग आणि एस्टिमेशन आमचं चाललेलं आहे आणि ती जागा मिळाल्यानंतर ही सोलरवर आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे। त्यासोबत टेंभू योजना आता आपण कॅनलच्या ऐवजी बंद पाईपलाईननी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भातलंही सगळं प्लॅनिंग आपण केलेलं आहे, त्याला निधी देखील आपण देतो आहोत आणि ही योजना एक अतिशय पथदर्शी योजना करायचा आमचा प्रयत्न आहे। पण आपल्याला माहिती आहे की टेंभू योजनेचा खर्च खूप जास्त आहे, त्यामुळे ही योजना संपूर्ण एफिशियन्सीने राबवली तरच ही योजना खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला कामी येणार आहे आणि त्याचा जो काही खर्च आहे त्याच्या तुलनेनं उत्पन्न आपल्याला मिळणार आहे, तर तेही आम्ही केलेलं आहे। यासोबत विशेषत्वाने आपण मागच्या काळामध्ये एक GR काढून या सगळ्या कॅचमेंटमध्ये जी तलाव आहे किंवा ज्या वॉटर बॉडीज आहेत ती भरण्याच्या संदर्भातले देखील अधिकार दिलेले आहेत। त्याच्यामुळे आता हे जे काही पाणी आहे ते त्या ठिकाणी आपल्याला साठवता येऊ शकतं, ही देखील व्यवस्था आपण केलेली आहे। त्याचप्रमाणे ताकारी म्हैसाचा देखील विषय आहे, त्याला देखील आता आम्ही चालना देतो आणि गेल्या अनेक वर्षांमध्ये या योजनांना पैसे मिळत नव्हते, ते पैसे देणं आता राज्य सरकारने सुरू केलं आहे, त्याचं काम देखील आम्ही सुरू केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की एका निश्चित कालावधीमध्ये आम्ही हे काम पूर्ण करू शकू। एकूणच जो काही आढावा घेतलाय त्यात बहुतांश बाबतीत जिल्हा प्रशासनाने केलेलं काम चांगलं आहे। काही ठिकाणी ते मागे आहेत, तिथे ते पुढे गेले पाहिजेत असं मी त्यांना विशेषत्वाने सांगितलेलं आहे। सर, शिवार अभियान तुम्ही चांगल्या पद्धतीने राबवलं आहे, पण बऱ्याच ठिकाणी त्यात भ्रष्टाचार झालेला आहे। कोकणामध्ये पण भ्रष्टाचार झालेला आहे, उस्मानाबादमध्ये तसं प्रकार गोष्टी झालेल्या आहे, नेमक्या याच्यावर काय हे होणार आहे? असं आहे की जलयुक्त शिवारमध्ये 4 लाखपेक्षा जास्त स्ट्रक्चर तयार झाले आणि याच्यामध्ये आपण 2 गोष्टी केलेल्या आहेत, एक थर्ड पार्टी ऑडिट आहे आणि एक कॉन्करंट ऑडिट आहे। आणि ही पहिली योजना अशी आहे की प्रत्येक कामाचं जिओ टॅगिंग करावं लागतं, लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड सहित त्याचा फोटोग्राफ हा आपण अपलोड करतो, त्यामुळे या योजनेमध्ये पूर्ण पारदर्शिता आहे। तथापि जर कुठे तक्रार आली तर त्या तक्रारीवर कारवाई ही केली जाईल, तक्रार आली तर निश्चितपणे ज्याची चूक असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल। पण या योजनेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काही जनतेची योजना, ही सरकारची योजना नाही झाली, कामं जनता करते, त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण फार अविश्वास दाखवला तो जनतेवर अविश्वास होईल। जास्तीत जास्त कामं लोकसहभागाची आहे। आज मी सातारा जिल्ह्यातून आलो, 4 जागी मी गेलो, त्यातल्या 3 जागी हजार लोक 2,000 लोक काम करतायत, श्रमदान करतायत, ही त्यांची योजना आहे। सरकार तर काय त्यांना जी काही मदत आहे ती मदत सरकार करते आणि म्हणून मला असं वाटतं एक उत्तम योजना आहे। एखाद्या ठिकाणी दोष आढळला तर तो दोष दूर केला जाऊ शकतो। उद्याचं अधिवेशन हे फार लिमिटेड अधिवेशन आहे, ते केवळ राज्यपालांनी या अधिवेशनामध्ये GST एवढाच विषय नेमून दिलेला आहे, त्यामुळे हे अधिवेशन 3 दिवसाचं आहे। 3 कायदे GSTशी संबंधित या अधिवेशनात येतील आणि त्या 3 कायद्यांवरच चर्चा होईल। त्याच्यावर बोललो जिल्ह्यातले विषय पण मेजर राज्य सरकारशी संबंधित आहे, राज्य शासनाच्या नावानं कारवाई केली जाईल, बदल्या केली जाईल। माझ्याजवळ याची पूर्ण माहिती नाहीये, पण तक्रार गंभीर असेल तर त्याची निश्चित कारवाई केली जाईल। पुण्याचा कचऱ्याचा प्रश्न आहे, कचरा संदर्भात त्यांनी सर्वपक्षीय पुण्याचं पुढे आणण्यात आले सरकारची काय भूमिका आहे? कारण याच्यामध्ये महापालिका डील करत असल्याचे आरोप सांगलीमध्ये होत आहेत, सध्या महासभा आहे, पुण्यानं असा ठराव केल्याची शक्यता आहे, नेमकं सरकार असं आहे की सरकारचं धोरण यात स्पष्ट आहे। 2001 साली सरकारनं एक GR काढला,
आणि त्या GRच्या माध्यमातून 2001 साली मागच्या सरकारने हा निर्णय केला की ज्या ठिकाणी पर्यायी रस्ते उपलब्ध आहेत ते सगळे रस्ते डिनोटिफाय होतील आणि ते रस्ते महापालिकांना हँडओव्हर होतील. त्यानुसार जिथे पर्यायी रस्ते आहेत त्याची यादी देखील तयार झाली. दुर्दैवाने काही ठिकाणचं ट्रान्सफर झालं, काही ठिकाणचं झालं नाही. त्यामुळे त्या GR प्रमाणेच कारवाई केली जाईल. आणि मी अतिशय स्पष्टपणे सांगतो की कुठल्याही प्रकारची डील जर होत असेल किंवा कोणी जर याच्यामध्ये सौदेबाजी करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. कोणालाही सोडलं जाणार नाही आणि सरसकट डिनोटिफिकेशन करण्याचा राज्य शासनाचा कुठलाही इरादा नाही. सांगली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षानं भरभरून दिले. 4 आमदार दिले, 1 खासदार दिला, 1 जिल्हा परिषद दिली. पण अजूनही पक्ष किंवा सरकार जिल्ह्याच्या त्या तुलनेमध्ये योग्य विकासाचा निधी देत नाही. किंबहुना इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत, महापालिकेमध्ये हजारो कोटी रुपयांचा घोटाळा आहे, त्याच्याबाबत काही कोणी बोलत नाही किंवा शासन काही प्रोएक्टिव्ह दिसत नाही, रिस्पॉन्स दिसत नाही. त्याच्याबद्दल काय आहे आपली? पहिली आमदारांच्या तक्रारी आहेत आपल्याकडे. पहिली गोष्ट तर अशी आहे, एक मिनिट त्याला जोडूनच विषय आहे. कशाला जास्त जोडता? आपल्याकडं शासकीय लेखा परीक्षणाच्या महापालिकेचे 3 वर्षाचे ऑडिट मेमो आपल्या कार्यालयाकडे आलेले आहेत. तिन्ही ऑडिटमध्ये प्रचंड प्रमाणात प्राचार्य होते. मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्याच्यावर काहीही कारवाई होती. आमदार सुधीर गाडगीळ यांनी आपल्याला पत्र दिलं होतं. अधिवेशनातही याबाबत त्यांनी मुद्दा उपस्थित केला. पहिले तुम्हाला सांगतो, हे कधीच मुख्यमंत्री कार्यालयाकडे येत नाही. ऑडिटची सिस्टीम अशी आहे की त्याचं ऑडिट होतं. ऑडिट झाल्यानंतर त्याच्यावर जर काही पॅरेग्राफ असतील तर ते विभागाच्या मार्फत PACला जातात. पब्लिक अकाउंट कमिटी त्याच्यावर कारवाई करते. त्याचा जो अहवाल आहे तो पुन्हा विभागाला जातो आणि विभाग त्याच्यावर कारवाई करतो. त्याच्यावर मुख्यमंत्री कार्यालयात काही प्रलंबित नाही आहे. तथापि जर काही घोटाळे झाले असतील, ऑडिटमध्ये जर काही गैरव्यवहार निघाला असेल तर त्याच्यावर राज्य सरकार 100% कारवाई करेल. आम्ही कारवाईला घाबरत नाही. म्हणजे आमचं कारवाई हेच आमचं मला असं वाटतं की ध्येय आत्तापर्यंत राहिलं. ध्येय इन द सेन्स चांगलं झालं पाहिजे म्हणून, कोणाला पॉलिटिकली आम्हाला टार्गेट करायचं नाही. त्यासोबत जो प्रश्न मगाशी तुम्ही विचारला, मी दाव्यानं सांगतो, पाहिजे असेल संध्याकाळपर्यंत आकडे देतो की गेल्या सरकारचे, म्हणजे हे तर फार पॉवरफुल मंत्री होते तुमच्याकडे सगळे गेल्या सरकारमध्ये, सांगलीचा बोलबाला होता, तरीही कुठल्याही गेल्या सरकारच्या 5 वर्षाचा हिशोब काढा, कुठल्याही 5 वर्षाचा, आणि त्यापेक्षा जास्त पैसे या 3 वर्षामध्ये 2.5 वर्षामध्ये आम्ही दिले आहेत. आणि मी माझा हिशोबच आहे, मी देऊन दिले हिशोब सगळीकडे, सगळ्यात जास्त. आणि काळजीचं कारण नाही. जिल्हा परिषद आत्ताच आमच्याकडे आली आहे. कोणालाही पैशाची कमतरता आम्ही पडू देणार नाही. या जिल्ह्यामध्ये विकासाच्या दृष्टीनं ही गोष्ट खरी आहे की सांगली जिल्ह्यानं भारतीय जनता पक्षाला भरभरून दिलं आहे. आता ही आमची जबाबदारी आहे की आम्ही ते दिलं पाहिजे. आम्ही ते निश्चितपणे देऊ.